साधी थोडीशी कोशिंबीर कशी करायची दाखवते। तुमच्याकडे काही जे उरलेले, आता भाजी करताना समजा काही पदार्थ उरले तर ते तुम्ही कोशिंबिरीमध्ये वापरू शकता। माझ्याकडे थोडासा कांदा उरलाय तो आहे, टोमॅटो घेतलाय आणि थोडीशी काकडी आहे। काकडीचं मी साल काढून घेतलेलं आहे, साल नाही काढलं तरी चालेल। तर ही काकडी जी आहे ती कट करून घ्यायची। कांदा असेल नसेल कसंही चालेल। हे तुम्ही तुमच्या कटरला बारीक केलं तरी चालेल। फक्त माझा असा अनुभव आहे त्या कटरला एक एक वस्तू कट केली की ती काढून घ्यायची आणि मग पुढची। तर ती पहिली वस्तू जी आहे, पहिलं जे काय घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं कचुंबर होऊन जातं। त्यामुळे ते म्हणजे अवॉइड करा। पहिलं जे बारीक केले ते काढून घ्यायचं, मग नेक्स्ट गोष्ट टाकायची। ह्याला काही प्रमाण नाही की काकडी किती घ्यायला पाहिजे, टोमॅटो किती घ्यायला पाहिजे। तुम्हाला जसं लागेल तसं, की जे अवेलेबल जसं असेल तसं घ्या। शक्यतो कांदा थोडा कमी घ्या, कांदा जास्त तुम्हाला आवडत नाही। आता हे सगळे पदार्थ मी कट करून घेतलेले आहेत, हे मी माझ्या बाउलमध्ये टाकते। त्याच्यामध्ये मी थोडीसं मीठ टाकते। मीठ खूप जास्त नाही लागत कोशिंबीरीला, थोडंसं असलं तरी बास झालं। साखर घालते। त्याच्यानंतर हिरवी मिरची राहिली। लाल तिखट असेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल, पण ती जराशी जास्त तिखट वाटतं मग ती कोशिंबीर। मी एक हिरवी मिरची घेतली आहे, ती थोडे मोठे तुकडे करायचे। मी हिरवी मिरची बारीक केली तर ती काढायला अवघड जाते, म्हणून मी मोठे तुकडे करते। आणि त्याच्यामध्ये मी दही ऍड करते। दही नसेल तर लिंबू सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये, नुसतं लिंबू घातलं तरी चालेल। दही कमी जास्त कसंही चालेल, असं काही त्याला नियम नाही आहेत। आणि हे सगळं जे घातलेलं आहे ते मिक्स करायचं आहे। कोथिंबीर असेल तर कोथिंबीरही घालू शकता। ह्याच्यामध्ये कच्चा कोबी घातला तरी चालेल, पण बाकीच्या गोष्टी दह्यामध्ये मला डाऊटफुल आहे कसं लागेल। म्हणजे ब्रोकोली म्हणा किंवा शिमला मिर्च हे दह्यामध्ये कशा लागतात माहित नाही मला। कच्चा कोबी घालू शकता, कधी वाटलं तर मुळा घालायचा असेल तरी घालू शकता। कोशिंबीर रेडी आहे।